अहमदनगर न्यूज। 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे खरे हकदार, बहुजनांना शिक्षण देणारे सच्चे महामानव महात्मा ज्योतिबा फुले। तसं तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिक्षण दिन म्हणून साजरा करावे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त का साजरा करावं, वाचावं, निर्णय घ्या। सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो। खरंच त्यांनी या देशात शिक्षणाची सुरुवात केली का? अजिबात नाही। 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्मदिवस आहे। राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली झाला। तो 60 वर्षांनी लहान, एकही शाळा सुरू केली नाही, वेतन घेऊनही बहुजनांना शिकवले नाही, ब्राह्मणांना भरपूर पगार घेऊन शिकवले, खेड्यापाड्याशी कसलाच संबंध नव्हता, दैववादी, परंपरावादी, प्रतिगामी, स्वर्ग नरकावर विश्वास ठेवणारे व लग्नही स्वर्गात ठरवली जातात अशी मांडणी करणारे सर्वपल्ली राधाकृष्ण या व्यक्तीच्या नावाने व जन्माने शिक्षक दिन साजरा करावं का? महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य, राधाकृष्ण यांच्या 40 वर्षाआधी शिक्षण चळवळीस प्रारंभ, 4 वर्षात 20 शाळा सुरू केल्या। त्यावेळेस राधाकृष्णन यांच्या वडिलांचाही जन्म नव्हता। विनावेतन मोफत बहुजनांना व स्त्रियांना शिकवले। कोणत्याच विद्यार्थ्याकडून एकही रुपया न घेता स्वतःचे पैसे खर्च करून विद्यार्थ्यांना शिकवले। खेड्यापाड्यात 20 शाळांची सुरुवात केली। विज्ञानवादी, प्रयत्नवादी, अनिष्ट प्रथा विरुद्ध स्वर्ग नरक संकल्पना अमान्य, शिक्षण पाहून विवाह करावा असे स्पष्ट मत होते। शिक्षण, शेती कामगार, शूद्र यांच्या हितासाठी आयुष्यभर शिक्षणाचे महत्त्व यांनी दिले। शेठजी भटजी कशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट करतात त्याबद्दल कुऱ्हाडीने वार करणारे पहिले व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले होते। आम्ही 28 नोव्हेंबर हाच दिवस शिक्षण दिवस म्हणून घोषित करावे अशी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागणी करतो। शिक्षणाचे महत्त्व ओळखून देशात ज्यांनी शिक्षणाचे बीज रोपण करून मानवी जीवनातून अज्ञानरूपी अंधकार दूर केला, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले अशी शिक्षणाची ज्योत पेटवणारे क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले यांना व सर्व महामानवांना माझे कोटी कोटी वंदन। सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट। जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। आज 5 सप्टेंबर शिक्षण दिवस, सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि शिक्षणाचे खरे उद्गाते, खरे मानकरी हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच आहेत। तेच खरे शिक्षणाचे जनक आहेत। त्यांच्याच नावाने शिक्षण दिवस साजरा झाला पाहिजे। शिक्षण दिवस हा खऱ्या अर्थानं 11 एप्रिल किंवा 28 नोव्हेंबर या दोन पैकी एक दिवशी शिक्षण दिवस साजरा झाला पाहिजे। 5 सप्टेंबरला सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षण दिवस साजरा केला जातो। त्या राधाकृष्ण स्वामीचा शिक्षणाशी कवडीचा संबंध नाही आणि त्यांच्या नावानं आता शिक्षण दिवस हा साजरा केला जातो। त्याच्या बापाचा सुद्धा पत्ता नव्हता। त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1 जानेवारी 1848 ला भेळेवाड्यात पहिली शाळा काढली। मग तुम्ही या राधाकृष्ण स्वामीच्या नावानं शिक्षण दिवस कसा साजरा करता? याच्या बापाचा सुद्धा पत्ता नव्हता। त्यावेळेस शिक्षणाची गंगा हे बहुजनाच्या घराघरापर्यंत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोहोचवली। मग तुम्ही त्यांचं जयंती आणि पुण्यतिथी सोडून या राधा स्वामीच्या नावानं कसं शिक्षण दिवस साजरा करता? त्याचा शिक्षणाशी काय संबंध? हे तात्काळ थांबलं पाहिजे। आणि खरे शिक्षणाचे उद्गाते हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेच आहेत आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि जयंती दिनानिमित्त हा शिक्षण दिवस साजरा झाला पाहिजे असे आम्ही राष्ट्रपतीकडे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो। खरे शिक्षणाचे उद्गाते हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि खरे शिक्षणाचे जनक माता सावित्रीबाई फुले हेच आहेत। यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी होऊ शकत नाही आणि आम्ही मान्य सुद्धा करू शकत नाही।
खऱ्या अर्थानं यांनाच शिक्षणाचे उद्गाते म्हटलं पाहिजे आणि त्यांनाच हा मान सन्मान दिला पाहिजे, हेच आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं मागणी करतो। आणि आज 5 सप्टेंबर शिक्षण दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील सर्वांना शिक्षण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती। स्मार्ट अहमदनगर न्यूज।